नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी 6 जानेवारीला आलेली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी. या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं. आयुष्यातले अडचणी, अडथळे, आजार दूर होतात. तर आजच्या अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने 21 मिठाची चतुर्थी व्रत कसं करायचं उद्यापनासहित मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जे माझ्या घरांमध्ये केलं जातं ज्या पद्धतीने तेच तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रत कैवल्य जे असतात, पारायण जी असतात ती करण्याची खूप इच्छा असते, पण त्याचे नियम ऐकून त्या नियमांची भीती एवढी मनांमध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही ते व्रत किंवा ते पारायण करण्याचा धाडस होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, हेच व्रत नाही, कोणतंही व्रत असू द्या, कोणतंही पारायण असू द्या, कोणतंही व्रत वैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरू नका. कारण की बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. कोणतीही पूजा करताना, व्रत कैवल्य पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं त्याच्या पद्धतीने तुम्ही पूजा, भक्ती, पारायण जे काही असेल ते करण्याचा प्रयत्न करा. 100% काय, अगदी 1001 तुम्हाला अनुभव येईल. महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतात. तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. जसं की तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय, पण यश मिळत नाहीये, मनासारखं घर मिळत नाहीये, पैशाच्या अडचणी येत आहेत, घरात कोणीतरी तयार होत नाहीये, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. मुलं नोकरीसाठी प्रयत्न करताय, त्याच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही, त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. घरात कोणाचं प्रमोशन अडलेलं आहे, त्याचं प्रमोशन व्हावं यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत, या समस्या खूप आहेत, तर या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त आपल्या मुला-मुलींसाठी हे व्रत करू शकता. हे व्रत तुम्ही स्वतःसाठी करू शकता, स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता किंवा आपल्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्याची इच्छा असेल की पूर्ण होण्यासाठी त्याच्यासाठी संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. कोणी बहीण भावासाठी, आई वडील मुलांसाठी, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, बायकोने नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि म्हणजे कोणासाठीही तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत घरांमध्ये एकमेकांसाठी करू शकता, पण ते संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव तुम्ही कुणासाठी हे व्रत करताय त्याच्या नावाचा उल्लेख आणि त्याचं कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचा सुद्धा उल्लेख असणं महत्त्वाचं आहे. या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीपासून करावी. आता वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे. मंगळवारी आलेली आहे. 6 जानेवारीला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:16 तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्री 9:16 उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते, ते गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त होते. त्याचा जन्म मंगळवारी झाला होता. त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवंय. अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात येते. बघा, चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा. संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं,
त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादं लाल फूल घ्यायचं, देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि दिवा आवर्जून लावलेला आहे का याच्याकडे लक्ष द्या. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो, कोणतेही पूजा व्रत वैकल्य प्रारंभ करतो, तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. म्हणून दिवा हा चालू असायला हवा. तर हातामध्ये हेच आपण सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा, पूर्ण नाव घ्यायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे त्या दिवशी चतुर्थी आहे, त्या दिवशीचा वार, त्या दिवशीची तारीख याचा उल्लेख करायचा. तुम्ही कुठे राहता ते डिटेलमध्ये सांगायचं आणि आजपासून मी 21 मिठाची चतुर्थी व्रत करत आहे याचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावं वाटतं ते गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आहे. आणि त्यानंतर हे हातातलं पाणी जे आहे ते ताम्हणांमध्ये सोडायचं, हात स्वच्छ करून घ्यायचं. या प्रकारे आपली 21 मिठाची चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे. सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरांमध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करायचा असतो. पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पाणी पंचामृत परत स्वच्छ पाण्याने याप्रमाणे अभिषेक केला तरीही चालतो. अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्रांचा जप करायचा आहे किंवा अथर्व शीर्ष देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. आता अभिषेक केल्यानंतर देवघरांमध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आणि 21 दुर्वाची एक जोडी जी आहे ती आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. ही झाली आपली सकाळची पूजा. तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर पूजा मांडायची असेल तरी देखील या पद्धतीने तुम्ही पूजा ही मांडू शकता. चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही. या सर्वांमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे आपल्याला हे खायचं नाही. तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, दही पाहिजे असेल तर दही देखील खाऊ शकता. मात्र त्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही. परान्न या दिवशी वर्ज्य करायचं आहे आणि हे व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं. चंद्रोदयापूर्वी कधी हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे उद्याचा टायमिंग. चंद्र उदयाचा टायमिंग हा तिथे संकष्ट चतुर्थीच्या तिथेच तुम्हाला दिलेला असतो. तो चंद्र उदयाचा टायमिंग पाहायचा आणि परत त्या वेळेला आपल्याला काय करायचं, देवघरांमध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळदी कुंकू अर्पण करायचं, परत एखादं लाल फूल अर्पण करायचं. 21 दुर्वाची जोडी असेल तर नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत. आता इथे अशी कमेंट येऊ शकते की ताई मोदक हे उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे? तर मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणे देखील आवश्यक आहे. उकडीची तळण्याची कोणत्याही पद्धतीने तुम्ही 21 मोदक बनवायचे आहे. 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचं सारण घालायचं आहे. मात्र एक मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ घालायचं नाही. फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणांमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. मोदक हे 20 नारळाचे आणि 1 मिठाचं असे 21 तयार होतील. हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहे. कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही. मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे. तुम्हाला हे कळलं नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे आणि म्हणून मोदक हे लहान करायचे आहेत. कारण हे आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो.
जर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. जर समजा छोटे मोदक असेल तर आपण ते 21 मोदक जे असतील ते खाऊ शकतो. आणि चंद्रोदय वेळी गणपतीची पूजा चंद्राची पूजा करून 21 मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनांवर बसायचं आहे. पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. जर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा. म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल, पहिला लागो, दुसरा लागो, 5वा लागो किंवा शेवटचा कोणताही तुम्हाला मिठाचा मोदक हा लागला ना, की तुम्हाला पूर्ण खायचा आहे आणि इथेच आपल्याला उपवास सोडवायचा आहे. पुढचे मोदक देखील खायचे नाही. आणि त्यामुळे मी सांगितले होतं, की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. पण जोपर्यंत मिठाचा मोदकाचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतः ते खायचेच आहेत. उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद घ्यायचा नाही. पण समजा तुम्हाला 5वा 6वा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना घ्यायचे आहेत. पण समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक तुम्हाला मिठाचा लागला म्हणजे पूर्ण मोदक तुम्ही खाणार. मग घरच्यांना प्रसाद काय घ्यायचा असा विचार करायचा नाही. कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत. आणि शिल्लक राहिलेलं असेल तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून घ्यायचे आहे. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता. तसेच तुमचे 21 मधले बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गायीला किंवा इतर मुक्या प्राण्यांना देखील दिले तरी चालतात. आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली, तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. तर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला असेल तर मग तुम्हाला भूक लागू शकते. तर अशा वेळी तुम्ही दूध, फळे खाऊ शकता. हे व्रत 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचा. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही. तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खाता जेवण म्हणजे मीठ वगैरे टाकून तर ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना अथर्वशीष बोलायचे आहे आणि अभिषेक करायचा आहे. जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने त्यांना अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर चंद्राचं दर्शन पूजा झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे. जास्त मोठा देखील नको आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसंच उपवास तुम्हाला या दिवशी देखील सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जेवायचं नाही. तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाहीये. दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता. नंतरची संकष्ट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता, नाही पकडला तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्ट चतुर्थी व्रत करू शकता. तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिधा देखील एखाद्या मंदिरांमध्ये देऊ शकतात. त्या शिध्यावरती हळदी-कुंकू वाहून तो शिधा आपण एखाद्या मंदिरांमध्ये किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला देखील देऊ शकता. आता या 21 संकष्ट चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात नियम जाणून घेऊया.
आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड्स वगैरे आला तर काय करायचं? तर त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा, पण ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे त्यामध्ये गेली, तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा, पण ती चतुर्थी 21 चतुर्थी व्रतांमध्ये धरायची नाही. 2. जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला सोयर सुतक वगैरे त्यामध्ये गेली, तर त्या चतुर्थीला सुद्धा तुम्हाला उपवास धरायचा, पण ती चतुर्थी 21 चतुर्थी व्रतांमध्ये धरायची नाही. एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेला, तर तिथे सुद्धा तुम्हाला उपवास धरायला आणि तेथे जर शक्य झालं तर 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला, तर ती चतुर्थी 21 व्रतांमध्ये धरू शकता. पण तुम्ही फक्त उपवास पकडला, तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकलात नाही, तेथे पूजा करू शकला नाही, तर ती चतुर्थी तुम्हाला 21 चतुर्थीमध्ये धरता येणार नाही. असं अतिशय साधे सोपे नियम आहे. 3. आणि ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल, तर त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचे उद्यापन हे करायचं आहे. आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरी सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या. असंही मानलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप, दुःख, अडथळे दूर होतात. आता दर महिन्यांमध्ये जी संकष्ट चतुर्थी येते, त्या संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल, तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून ते व्रत सुरू करू शकता. अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचा जप, त्याचप्रमाणे कुठल्याही स्तोत्राचं पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनांमध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हणू शकता. 21 आवर्तने या गणपती अथर्वशीर्षाचे देखील करता येतात. त्यामुळे मनोपूर्ती होते. गणपती स्तोत्र किंवा संकट नाशन गणेश स्तोत्र पठण करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं, त्याचबरोबर कोणालाही फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचाही राग द्वेष या दिवशी करू नये. संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणे शक्य नसेल, तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावरती सुद्धा जप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा देखील संध्याकाळी करू शकता. तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायचं हवं. मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपवास तुम्ही केला किंवा व्रत केलं, तर मात्र याचे फळ तुम्हाला मिळेल असं नाही. म्हणून सगळ्यात आधी धनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर आता अंगारकी चतुर्थी येत आहे, तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाच्या चतुर्थीचे व्रत हे नक्की करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.